तर आज आपण ना रव्याच्या पेयाची रेसिपी बनवणार आहोत. ते पण खूप इझी असतात व खूप कमी सामानात बनवून मोकळे होतात. जेव्हाही तुम्हाला लवकरात लवकर नाश्ता बनवायचा असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यासाठी ना मी रवा घेतला आहे. जो रवा असेल तो म्हणजे जाड असो बारीक असो कोणताही चालेल. त्यात दही टाकायची. दही जर जास्त खट्टी असेल तर कमी प्रमाणात टाका. त्याच्यानंतर ना खूप जास्त बारीक चिरून ना कांदा, टमाटर, मिरची व कोथिंबीर घ्यायची व ते मिक्स करून द्यायचं त्यात. त्यानंतर मीठ पण टाकायचं स्वादनुसार व ते बॅटर भिजून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण बॅटर हे करायचं नाही. तर हे भिजून झालं आहे. एका साईडला ठेवून द्यायचं रेस्टसाठी. तोवर आपण चटणी बनवून घेऊयात. चटणीसाठी ना मी जे शेंगदाणे असतात ना ते भाजून घेतले व त्याचे साल काढून घेतले. त्यानंतर त्यात ना जिरे टाकले, लसणाच्या पाकळ्या टाकल्या, त्यानंतर हिरवी मिरची टाकली, त्यानंतर थोडी साखर, मीठ टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि कोथिंबीर टाकून ना पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्यायचं स्मूथ असं. आपली चटणी रेडी आहे. त्यानंतर बॅटर घ्यायचं व त्याला एकदा परत मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ना मी आप्याचे भांडे ना ते गरम करायला ठेवलं होतं. ते गरम झाल्यानंतर ना बॅटर टाकायचं आप्याच्या भांड्यांमध्ये. त्यानंतर एक साईड शिजून झाली छान प्रकारे त्याला परतून द्यायचं. आप्याच्या भांड्याला आधी तेल लावायचं विसरू नका. त्यानंतरच आप्याचं बॅटर टाकायचं. त्यानंतर दुसरी साईड पण छान शिजून झाली आहे व त्याला काढून घ्यायचं. तर रेडी आपली आप्यांची रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा व तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच तुम्हाला खूप इझी व टेस्टी रेसिपी हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.